क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 230व्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायलीला लॉन्स निलगिरी बाग येथे मातंग समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला। नाशिक पूर्व मतदारसंघात समाजाच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या। यात प्रामुख्याने पेठ रोड येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे सभागृह व कमान बांधण्यात यावी, फुलेनगर येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कमान बांधणे, तपोवन येथे मातंग ऋषीजी यांचे मंदिर बांधावे, नांदूर नाका येथे मांगीर बाबा मंदिर व सभागृह आणि कमान बांधावी, शालिमार चौकात लहुजी वस्ताद यांचा पुतळा उभारावा, येत्या कुंभमेळ्यात समाजातील 500 महिलांना व तरुणांना रोजगार मिळावा, तसेच आगामी महापालिका निवडणुकीत समाजासाठी किमान 5 जागा देण्यात याव्या अशा मागण्या करण्यात आल्या। सदर मेळाव्यास महामंत्री तरुण चुंग, विद्यमान आमदार राहुल ढिकले, उद्धव निमसे, सुनील केदार, हेमंत शेट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मातंग समाज पंचवटी समन्वयक समिती राजू थोरात, चंद्रकांत कासार, सचिन नेटारे, नयन शेजवळ, बापू सपकाळ, गोपाल रणशिंगे यांनी मेळावा यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले। या प्रसंगी समाज बांधव दादाभाऊ बकुरे, दिनकर लांडगे, अंबादास अहिरे, भारत जाधव, साहेबराव शृंगार, अशोक साठे, सतीश शिरसाट, गजानन रणबावडे, सुरेश केंदळे, यशवंत बत्तीसे, अमोल आल्हाट, बालू आठवले, बाळा कदम, लहू घुडे, करण रोकडे, विजय अंभोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी समन्वयक समिती राजू थोरात, चंद्रकांत कासार, सचिन नेटारे, नयन शेजवळ, बापू सपकाळ, गोपाल रणशिंगे यांनी परिश्रम घेतले। सदर मेळाव्यात जिल्हाभरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अगले 5 साल आएगा, ये मोदी जी ने गारंटी दी। आपको 1500 रुपया लाडली बहन का मिल रहा है, फिर हाथ खड़ा करो जिनको मिल रहा है, इसको 2100 रुपया किया जाएगा, 2100 रुपया किया जाएगा। और यही नहीं, प्रधानमंत्री मोदी जी ने 4 करोड़ गरीबों को घर दिए हैं। आप में से किसी को घर मिला है? अभी 3 करोड़ नए घर मिल रहे हैं। राहुल जी, जीतने के बाद आपका पहला काम है गरीबों को घर दिलाना है। मोदी का घर हर गरीब को मिलना चाहिए। अब जो बहनें लाडली की स्कीम में रह गई हैं, उनको भी लाडली की स्कीम में लेके आना। मोदी जी ने भी घोषणा की है कि बुजुर्गों के लिए 5 लाख रुपए का मेडिकल इंश्योरेंस, ये मेडिकल इंश्योरेंस जो मिल रहा है, उसके अलावा हर बुजुर्ग को, हर प्रौढ़ को 5 लाख रुपए का मेडिकल इंश्योरेंस मिलेगा। और देवेंद्र भाई के नेतृत्व में, प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र के अंदर दलित भाइयों के लिए, एससी भाइयों के लिए बहुत काम हुआ। और मेरे को गर्व है कि मैं उन लोगों के बीच में आया हूं जिन्होंने देश की क्रांति के लिए भी अपना लहू दिया है, अपना खून दिया है। ये वक्त आया है देश को आगे लेके जाने। लेकिन जो लोग आजादी के बाद जिनके हाथ में सत्ता आई, उन्होंने हमेशा ही क्रांतिकारियों को पीछे फेंका। एक ही काम किया कि जो देश के अंदर हुआ है वो केवल पंडित नेहरू के वंशजों ने ही देश की क्रांति के लिए काम किया। ये सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला। त्यामध्ये काही माझ्या महिला भगिनी राहून गेल्या असतील, त्यांचे अर्ज भरायचे राहून गेले असतील। आचारसंहितेनंतर आपण त्याबाबत सुद्धा त्याचा पाठपुरावा करू। आपण बघितलं जाहीरनाम्यामध्ये महायुतीने सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सत्ता करत असताना देशाची प्रगती गेल्या 15 महिन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी झालेली आहे। आमचे नेते मार्गदर्शक लक्ष्मणरावजी सावंत साहेब, आमचे मित्र उर्मिभाई राजपूत, आमचे मित्र हेमंत शेट्टी, सुनील नाना केदार, उपस्थित सर्व समाजाचे बंधू भगिनी आणि मातांनो, खरं तर आपला समाज म्हटला की या समाजाचे जे लोक आहेत आणि जे तरुण आहेत, ते तरुण माझ्या कुटुंबाचे आहेत। कारण मी जेव्हा कुठलाही कार्यक्रम असो, कुठल्याही सामाजिक क्षेत्रात काम करतो, तो आपल्या समाजात
आणि नावच घ्यायचे झालं तर आमचे राजाभाऊ आहे, गोपाल आहे, बापू सपकाळ आहे, आमचा चंदूभाऊ कासार आहे, नयन भाऊ शेजवळ आहे, सचिन भाऊ नेटारे, बाळभाऊ मला नाव पाठ आहे. त्याच्यामुळे 24 तास हे माझ्यावर राहिल्यामुळे मला चिठ्ठीत नावं लिहायची गरज नाही, कारण 24 तासांबरोबर सपोज आमचा अमोल अल्लाट बसलेला आहे, जवळ गावचा युवा नेता आहे, आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा माता भगिनी पण माझ्या ओळखीच्या आहेत. आणि मी एकमेव आमदार आहे की ज्यांनी आपल्या समाजाला 1 कोटीचं सभागृह पण दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये आपलं असं आहे की संभाजीनगर रोडला दिलं निलगिरी बागेत, आता आमच्या फुलेनगरचे म्हणतात आम्ही काय केलं आम्हाला पण पाहिजे, आणि नाशिक रोडचे म्हणतात मग आमचं काय. तर फुलेनगरची आपण जागा बघितलेली आहे, आणि या निवडणुकीनंतर मतदारसंघामध्ये सकल मातांनी समाजाच्या वतीने या ठिकाणी आदरणीय लवजी वस्ता साळवे यांच्या 230व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी जयंती उत्सव सोहळा आयोजित केला होता. त्या उत्सव सोहळ्याला या मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आदरणीय डिकले साहेब यांना निमंत्रित केलं, आणि त्या ठिकाणी मातंग समाजाच्या ज्या मागण्या होत्या की मातंग समाजाच्या पेटवलं की अण्णाभाऊ साठेंचं सभागृह झालं पाहिजे, फुलेनगरमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कमान उभारली गेली पाहिजे, तपोवनातील मातंग ऋषीजी यांचं मंदिर उभारण्यात आलं पाहिजे, आंबोनागा येथील गांधीबाबा सभागृहाचं काम बांधण्यात आलं पाहिजे, नाशिक प्रभागात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने भव्य अशी अभ्यासिका उभारण्यात आली, नाशिक येथील शालिमार चौकात लवजी वस्ता साळवे यांचा पुतळा उभारण्यात आला. येणाऱ्या सुशिहस्त कुंभमेळ्याच्या निमित्ताने मातंग समाजातील महिलांना पुरुषांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची मातंग समाजाची मागणी आहे की या मतदारसंघामध्ये मातंग समाजाचे बहुसंख्य मतदार राहतात, 108 वॉर्डामध्ये मातंग समाज राहतो, म्हणून मातंग समाजाच्या नाशिक आणि नाशिक रोडमध्ये 5 समाजाच्या उमेदवारांना नगरसेवकासाठी भाजप पक्षाने कोणाशी जरी युती झाली तरी तिकीट देऊन आणि पक्षाची पूर्ण ताकद लावून या मातंग समाजाच्या 5 उमेदवारांना निवडून आणलं पाहिजे, अशा महत्त्वपूर्ण मागणीसाठी आज राहुल भुमरे या ठिकाणी निमंत्रित करून समाजाशी त्यांचा संवाद साधण्याला या निमित्ताने या ठिकाणी मी सूर्यकांत भालेराव मातंग समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष या नात्याने आपल्याला त्या ठिकाणी माहिती दिली. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज क्रांतिगुरू लवजी वस्ता साळवे यांच्या 230व्या जयंतीनिमित्त मातंग समाजाचा महामेळावा लावला होता. महायुतीचे अधिकृत उमेदवार आमचे प्रणस्थान व गुरुवर्य मोठे बंधू आदरणीय श्री राहुल भाऊ डिकले यांना पूर्ण मातंग समाजाच्या नाशिक पूर्वमधून राहुल भाऊंना जाहीर पाठिंबा आहे, व राहुल भाऊ डिकले येत्या 23 तारखेला कमीत कमी 50,000 मतांनी विजय होतील ही खात्री आहे. व सर्व समाज बांधवांना मी एकच विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला राहुल भाऊ डिकलेंसमोर कमळ या निशाणीसमोर बटन दाबून राहुल भाऊ डिकलेंना विजय करा, विजय करा. जय लवजी. नाशिक मतदारसंघामध्ये भव्य असा मेळावा झाला. त्या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार सन्माननीय आमदार राहुल भाऊ डिकले हे उपस्थित होते. समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या नाशिक पूर्वमध्ये, आज नाशिक पूर्वमध्ये 10 प्रभाग आहे, 10 प्रभागामध्ये मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे. तो समाज सर्व आमदार राहुल डिकलेंच्या पाठीशी उभा आहे, आज शब्द दिला. आणि आज आम्ही राहुल भाऊंना इथे किमान 50,000 ते 60,000 मातंग समाज हा भाऊंच्या पाठीशी उभा राहून त्यांना खंबीरपणे मतदान करून. नाशिक स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.